बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशाला ही काहीशी उक्ती जोडली जाते. पण प्रत्यक्षात असं काही नसते. आपले स्वप्न पहा आणि ते पूर्ण करा, यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी असते. हे आपण आपल्या मनात जोपासले पाहिजे. आपण स्वतःवर नेहमी विश्वास ठेवला पाहिजे. अडचणींना समोर जाताना नेहमी निसंशय राहिलं पाहिजे. आज तुम्ही माझे जे यश पाहत आहात त्याची सुरुवात स्टडी प्लसने माझ्यावरती सकारात्मक विश्वास दाखवल्याने झाली. जेव्हा मी 9वीला इथे ॲडमिशन घेतले, 9वीलाच ठरवले मी की 10वीला क्लासमधून प्रथम यायचं. पण हे ध्येय काही टक्क्याच्या फरकांनी मला गाठता आलं नाही आणि माझा प्रवास 95% वरती येऊन स्थगित झाला. इतरांनी माझ्या 12वीच्या टक्केवारीबद्दल सामान्य प्रश्न विचारायला सुरुवात केली. यावेळेलाही तेवढेच मिळणार का, की 12वी म्हणून टक्के घसरणार, असे विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली. या भांबवणाऱ्या प्रश्नांना मी न डगमगता दुर्लक्ष केले, कारण मनात तर एकच ठरवलं होतं, यावेळेलाही 10वी एवढे टक्के आणणार. आपण स्वतःला आरशात नेहमीच पाहतो. त्या आरशात आपल्याला आपले प्रतिबिंब दिसते. मलाही माझे प्रतिबिंब हे 12वीचे यशस्वी विद्यार्थी म्हणून पाहायचे होते. ठरलंच तर मग 12वीला 95% किंवा जास्त काढायचे. त्याच आरशावर 95% एक कागद चिकटवला, जे माझे 12वीसाठी प्रतिबिंब ठरले. हे 95% मिळवण्यासाठी एक आराखडा रचला. ही परीक्षा 600 गुणांची होती, ज्यात मला 95% मिळवण्यासाठी कमीत कमी 570 किंवा त्याहून अधिक गुणांची गरज होती. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे हातचे मार्क मिळवणे आणि जे विषय मला सोपे वाटले त्या विषयांना मी डोळ्यासमोर ठेवून त्या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात केली. जे विषय मला कठीण वाटले त्या विषयांच्या संबंधित टीचरशी मी अभ्यासक्रमाबद्दल चर्चा केली. जसे की गणितातील डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा सराव राणे सरांनी माझ्याकडून पक्का करून घेतला. मिस्त्री सर आणि खुशाल सरांनी वेळेचे व्यवस्थापन आणि प्रश्न सोडवण्याचे कौशल्य शिकवले, ज्यामुळे मला माझा पेपर जास्तीत जास्त गुणांनी सोडवता आला. इकॉनॉमिक्स आणि OCM सारखे थिअरॉटिकल विषय हे मला समजावण्याचे श्रेय मी चिंदरकर सरांना देईन. जेव्हा जेव्हा मला प्रोत्साहनाची गरज भासायची तेव्हा तेव्हा मयूर सर एक मार्गदर्शक म्हणून हजर राहिले. या प्रवासाचा आणखी एक जोड रस्ता म्हणजे पेपर सोडवणे. स्टडी कॅम्प राऊंड आणि प्रिलिम्सच्या पेपर सोबतच मी माझा उर्वरित वेळ जास्तीत जास्त पेपर सोडवण्यात घालवले. यामुळे विविध प्रश्नांना कसे तोंड द्यावे, प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यावा, माझी लिहिण्याची गती सुधारली व 80 मार्काच्या पेपरची भीती मनातून दूर झाली. सततचा अभ्यास करत राहणं, यात मनोरंजनाची वेळ माझ्या दैनंदिनीत कोणती असावी, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. आधी म्हटल्याप्रमाणे 95% ध्येय हेच माझे मनोरंजन झाले होते, कारण उत्तरातील उणीव शोधून त्याला योग्यरित्या मांडणे हीच माझी मनोरंजनाची परिभाषा झाली होती. माझ्या पालकांचा सहभाग येथे मी सक्रियपणे सांगू इच्छिते. त्यांनी घरात असे वातावरण निर्माण केले जिथे शिक्षण हे नैसर्गिक आणि महत्त्वाचे वाटले. ते शिक्षकांशी नेहमी बोलायचे व वेळेअभावी त्यांनी शैक्षणिक साहित्याची कमी भासवू दिली नाही. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कृतींद्वारे मला दाखवले की शिक्षण आणि कठोर परिश्रम हे खरोखर महत्त्वाचे असते. त्यांच्या सततच्या पाठिंब्याशिवाय व माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाशिवाय हे ध्येय साध्य करणे सोपे नव्हते. स्टडी प्लस मधील जुईचा प्रवास 9वी ते 12वी हा जणू काही स्वप्नवतच आहे. 10वीच्या रिझल्टमध्ये खूप छान मार्क्स मिळवून पण आपण थोडे मागे राहिलो, तर 12वी कॉमर्सच्या रिझल्टमध्ये कठोर परिश्रम, सातत्य याच्या जोरावर जुईने अव्वल क्रमांक गाठला. 95.67% गुण मिळवत जुई वाडेकर स्टडी प्लस कॉमर्समधून सर्वप्रथम ठरली.